नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षातर्फे ह्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन। रोटरी क्लब ऑफ धुळे तर्फे समर्पण हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी करत कमलाबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे करण्यात आले वाटप। नीट व टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ग्रामीण पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने। सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी। धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी शिंदखेडा शहरातून काढण्यात आला महामोर्चा। आणि SIR दरम्यान मशिदीत बसून बोगस फॉर्म भरवले जात असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनात बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवण्याचा निषेध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील ह्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे सोमवारी शहरातील ह्युमाइन क्लब जवळ धरणे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांना हटवल्याच्या घटनेचा निषेध तसेच देशातील नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद करत सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला। तसेच नीट व टीईटी पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शक व कडक उपाययोजना राबवण्यात याव्यात, पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष वाल्मिक मराठे, निखिल वाघ, निखिल मोमय्या, सोनू गुजर, जयेश गायकवाड, सचिन मराठे, इक्बाल भाई, राकेश पवार आदी उपस्थित होते। सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये सोनम वांगचुक यांना युवकांच्या हक्कासाठी या देशातील प्रदूषित झालेली शिक्षण व्यवस्थेच्या विरोधामध्ये गेल्या 21 दिवसापासून उपोषण करावं लागतं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि तरी देखील हे हुकुमशाही सरकार त्या ठिकाणी काही शिष्टमंडळ पाठवून त्यांच्या काय मागण्या आहेत हे देखील त्या ठिकाणी विचारपूस करत नाही। उलट दिल्ली पोलिसांना हाताशी घेऊन त्या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या हुकुमशाही सरकारने केलेला आहे। आणि त्याला समर्थन म्हणून आम्ही महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक अध्यक्ष मेहबूबाई शेख यांच्या नेतृत्वात आणि वाल्मिक मराठे पैलवान धुळे शहरात यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आणि जे टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा। आणि भगतसिंग यांनी सांगितलंय कि एक भगत सिंह को अगर देश के लिए फांसी होती है तो देश पर मरने वालों का सैलाब आएगा। म्हणून या हुकुमशाही सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे। सोनम वांगचुक यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु या देशामध्ये हजारो लाखो सोनम वांगचुक सर तयार होतील हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। रोटरी क्लब ऑफ धुळे तर्फे विविध सामाजिक उपक्रमांतर्गत शहरातील समर्पण हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी करीत कमलाबाई कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ धुळेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। त्या अंतर्गत क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी समर्पण हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी सर्वसामान्य नागरिकांना रोटरी क्लबच्या माध्यमातून केवळ ₹50 शुल्कात आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। त्यानंतर मालेगाव रोडवरील तिरुपती भोजनालय, व्यंकटेश ड्रीम हॉल, मालेगाव रोड येथे कमलाबाई कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट 30/60 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर PDG निलेश शहा, श्रुती शहा, रोटेरियन मनोज लोढा, रोटेरियन सचिव राजेश चिंदोडिया, दीपक जैन, दुर्गेश सांचेती, कुंतल अग्रवाल, राजेश वाणी, अनिल बांगड, प्रदीप शहा, अमित अग्रवाल, चंदन सोनार, कल्पना शेख, सुरेश सोनोने तसेच क्लबचे माजी अध्यक्ष, वरिष्ठ सदस्य व अन्य रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोटेरियन निलेश शाह, डिस्ट्रिक्ट गवर्नर 3060 वर्ष 2026-27 के लिए मैं गवर्नर हूं और आज मैं रोटरी क्लब ऑफ धुले के 67th इंस्टॉलेशन सेरेमनी के लिए यहाँ पर आया हुआ हूं। और हमारे प्रमुख जो है वो मनोज भाई लोढ़ा और सेक्रेटरी जो है राजेश भाई बनने जा रहे हैं।
उसके लिए आज हमने यहाँ पर एक प्रोजेक्ट का आयोजन किया है। जो स्कूली बच्चियाँ लड़कियाँ हैं उनको हमने स्कूल बैग का डिस्ट्रीब्यूशन किया है। अराउंड 200 से ज़्यादा स्कूल बैग्स हमने डिस्ट्रीब्यूट किए हैं। और शाम को आज हमारा इंस्टॉलेशन का प्रोग्राम है, उसके लिए हम लोग आया हूँ और दूल्हे क्लब के सभी रोटेरियंस को मैं बहुत शुभेच्छा दी। क्लब ऑफ दूल्हे ने आज 5 नए क्लिनिक जो शुरू करने के लिए प्रण लिया है और आज हम लोग उस क्लिनिक का भी ओपनिंग करने जा रहे हैं, जहां पर जो पेशेंट्स हैं उनको 50 रुपये में उनको पूरा डायग्नोसिस हो जाएगा और 3 दिन के लिए मेडिसिन फ्री में दी जाएगी। और ऐसे साल दरमियान वो 11 क्लिनिक खोलने के लिए प्रयास करेंगे। नेट व टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करीत शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ग्रामीणतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या मदतीने हटवण्याचा तसेच देशभरातील NEET व महाराष्ट्रातील TET पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ग्रामीण पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी शांततापूर्ण आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवण्यात आले। लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून अशा प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही मूल्यावर आघात असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो। तसेच देशभरातील NEET व महाराष्ट्रातील TET परीक्षा पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ झाला आहे। वारंवार घडणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी भोला सैंदाने, रुबाब पिंजारी, विशाल पाटील, चिराग देसले, हुसेन पिंजारी, सादिक पिंजारी, सचिन पवार, जितेंद्र पाटील आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारत देशामध्ये आरोग्य व्यवस्था ज्याच्यावर अवलंबून आहे अशी नीट सारखी एवढी मोठी महत्त्वपूर्ण परीक्षा जर या भाजपा सरकारकडून त्याच्यात पेपर फुटी घडत असेल आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल आणि त्यांना परत पेपर दिले जाऊन पेपर दिल्यावर सुद्धा त्या निकालातही घोळ निर्माण होत असेल तर या सरकारवर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांचा विश्वास कसा बसेल। आज शिक्षण व्यवस्था कोलमडून पडलेली आहे। 22 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत। एक गरीब घरातला कुटुंबातला मुलगा हा वर्षभर कष्ट करतो, अभ्यास करतो, त्याचे आई वडील कष्ट करून त्याला पैसा पुरवतात, महागातले क्लासेस लावतात आणि हे क्लासेस लावल्यानंतर जर पेपर फुटी होत असेल आणि पेपर फुटून जर या भारत देशामध्ये आरोग्य व्यवस्थेचे जे कणा असलेले डॉक्टर हे जर पेपर फोडून आणि वशिलेबाजी करून जर घडत असतील तर या भारताचं भवितव्य अंधारात आहे आणि हे अंधारात जायला नको म्हणून आम्ही या पेपर फुटीसाठी जबाबदार असलेले धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा यांनी द्यायला पाहिजे। यासाठी आंदोलन सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचे जे जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्याकडून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि एक आंदोलन स्वरूप आम्ही धुळे जिल्हा युवक ग्रामीण कार्यकारिणीकडून करत। प्रसिद्ध वैज्ञानिक आणि पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। प्रसिद्ध वैज्ञानिक आणि पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की मागील 18-19 दिवसांपासून वैज्ञानिक शिक्षण तज्ञ पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक आणि अनेक विद्यार्थी दिल्ली येथील जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। नीट, TET आणि इतर परीक्षांच्या सततच्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले असून ते निराश झालेले आहेत व त्यांची मानसिकता खचलेली आहे, परंतु सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कोणतीही काळजी दिसत नाही। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गांभीर्याने या प्रश्नाची दखल घेऊन आपला राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचुक जंतर मंतर येथे उपोषण करीत आहेत। त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा आहे। पारदर्शक शैक्षणिक व्यवस्थेसाठी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सततच्या पेपर फुटीमुळे आत्महत्या केल्या त्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू आहे, परंतु सरकारने अजूनही या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेतलेली नाही। वैज्ञानिक सोनम वांगचुक आणि त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले विद्यार्थी मरणासन्न अवस्थेला येऊन पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रति सरकारची असलेली अनास्था आणि उदासीनता ही या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला
उद्ध्वस्त करणारे असून धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेड याचा जाहीर निषेध करीत आहे. केंद्र सरकारने ताबडतोब केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडून त्यांचे प्राण वाचावे असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वसुमती पाटील, डॉक्टर सुलभा कुवर, नूतन पाटील, अर्चना करणार, सीमा वाघ, उज्ज्वला पाटील, अर्चना साळुंके, उषा नांद्रे आदी उपस्थित होते. अर्चना करणार, धुळे शहर अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड. आज आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या व ताराराणी ज्येष्ठ महिला संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी माननीय शरद पवार यांना निवेदन दिले व त्यात असा उल्लेख केला आहे की जो काही शिक्षण क्षेत्रात गैरप्रकार चालला आहे त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी म्हणजे त्यांचं भविष्य खूप घातक दिसत आहे म्हणून त्यांच्या बाजूने आज ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक यांनी उपोषणाला बसले व त्यांच्या शासनाने दखल न घेता त्यांच्या उपोषणाची उलट त्यांना काल उचलून नेले. हे लोकशाहीसाठी किती बाधक आहे यावर आमची चर्चा व निवेदन देऊन आम्ही सोनम वांगचुक यांना पूर्णपणे पाठिंबा देतो व आमच्या येणाऱ्या भावी पिढीबद्दल आमची जी चिंता आहे, काळजी आहे यावर शासनाने न्याय द्यावा. धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जुने नियोजन सभागृह येथे सभापती श्रीकांत देसले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची सन 2025-26 या वर्षाची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 19 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने नियोजन सभागृह येथे सभापती श्रीकांत नामदेवराव देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण विषयपत्रिकेवर 14 विषय घेण्यात आले होते. सभेत सभासदांच्या गुणीपाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी पदविका, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत पास होऊन 75% पेक्षा जास्त गुण मिळाले असतील अशांना बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करणे, अहवाल वर्षात सेवेतून निवृत्त झालेल्या सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करणे, मागील दिनांक 13/7/2025 चे वार्षिक साधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, एप्रिल 2025 ते मार्च 2026 अखेर 33 नफा तोटा पत्रक ताळेबंद वाचून कायम करणे, संचालक मंडळाच्या शिफारसीनुसार मार्च 2025-26 अखेर झालेला नफा लाभ 14% दराने वाटणीस मंजुरी देणे, सन 2025-26 अखेरचा लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे, सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शासन अभिनियुक्त नामतालिकेतील लेखा परीक्षक यांची नेमणूक करणे, नवीन सुधारित उपविधी 2026 स्वीकारणे, कर्ज मर्यादा रुपये 7 लाखावरून 9 लाखापर्यंत वाढवण्याबाबत व प्रासंगिक कर्ज मर्यादा रुपये 50,000 वरून 1 लाख करण्याबाबत शिफारस करणे, मृत्यू फंडची रक्कम रुपये 25,000 ऐवजी 50,000 पर्यंत शिफारस करणे, धुळे व नंदुरबार जिल्हा विभाजनाच्या अनुषंगाने नंदुरबार येथे पतसंस्थेच्या नावे जमीन खरेदी करण्यासाठी शिफारस करणे आदी विषयांवर चर्चा होऊन सर्व विषय मंजूर करण्यात आले. या प्रसंगी सभापती श्रीकांत देसले, उपसभापती राजरत्न सोनवणे, मानद सचिव सुभाष बाविस्कर, संचालक शरद बोरसे, दीपक महाले, माहरू पाटील, बसंती पाडवी, रवींद्र कानडे, संजय जाधव, कविता चौधरी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्त करत नाही, कोणी किती तीर मारले, किती काय केलंय, काही विषय नाही. आपण सगळेजण या ठिकाणी आला, त्याच्यामुळे सगळ्यांचा पहिला आभारच मानतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा विषय की आपल्या पतसंस्थेने यावर्षी 30 लाखापेक्षा जास्त नुसतं नफा मिळवलेला आहे. त्यासाठी सर्व आपल्या सहकार्याने ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या, संचालक मंडळ, व्यवस्थापक, सचिव, विशेष करून सचिवच यांच्या सगळ्यांच्या सखोल अभ्यासाने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि या नफ्यापोटी आपण जे 500 रुपये आपण उपस्थित भत्ता देतो. या नफ्यापोटी काहीतरी आपण द्यावं, त्यांचा आदर सत्कार व्हावा. आपल्याला भरपूर वस्तू म्हणजे असे आपण झाला की संचालक मंडळामध्ये की डबा घ्या, कोणी म्हणजे बादली घ्या, कोणी पिशवी घ्या, म्हटलं थोडंसं वेगळं घेऊया. त्याच्यामुळे आपण एक चादर डायरेक्ट सोलापूरच्या कंपनीमधून मागवलेली आहे आणि त्या जो फायदा होतोय, जो नफा होतोय, त्याच्यात आपण सगळ्यांचं समाधान व्हावं, आनंद व्हावा, आनंद द्विगुणित व्हावा म्हणून आपण ती तरतुकी नाणागोळी करणार आपल्या माहितीसाठी. संस्था ही पुन्हा एकाच्या मालकीची नाही की आपल्या 400 सभासदांची मालकी आहे. आम्ही त्यांच्यावर त्याला हवालदार आहोत आणि आमच्यावर आपण जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावरच आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो. तुमची आम्हाला हिंमत आहे म्हणून आम्ही एवढी हिंमत करून वसुल्या करतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांशी वाईटपणा घ्यावा लागतो.
आपण आजच्या बैठकीला मोठ्या संख्येने उशिरा आले पण मोठ्या संख्येने आले त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने व्यक्तीच्या माझ्या वतीने संघटनेच्या वतीने सगळ्यांचे मी आभार प्रकट करतो. असंच प्रेम वृद्धिंगत करावं आणि जीवनाचा सोडा आपल्या घरी घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी शिंदखेडा तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीतर्फे शिंदखेडा शहरातून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी शिंदखेडा तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीतर्फे शिंदखेडा शहरातून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढत निवेदन देण्यात आले. सकाळी तालुक्यातील विविध गावातून हजारो बांधव शहरात एकत्र आले होते. तेथून या महामोर्चाला सुरुवात झाली. हातात उपवर्गीकरणाच्या विरोधातील फलक, घोषणांचे फलक आणि एकजुटीचा जयघोष करत हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाला. महामोर्चामुळे शहरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या शिस्तीमुळे मोर्चा शांततेत आणि यशस्वीपणे मार्गस्थ झाला. या महामोर्चाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या सर्व 59 जातींमधील समाज बांधवांनी एकत्र येत आपली वज्रमूठ दाखवली. उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडेल आणि आरक्षणाच्या मूळ हेतूला धक्का बसेल अशी भावना मोर्चामधील वक्त्यांनी व्यक्त केली. महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची या मोर्चातील उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दिव्या शिंदे, रील स्टार व वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे यांच्या नेतृत्वात सविस्तर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीचे कोणत्याही स्तरावर उपवर्गीकरण करण्यात येऊ नये. उपवर्गीकरणामुळे 59 जातींमधील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून हा निर्णय तात्काळ रद्द व्हावा. शासनाने समाज बांधवांच्या भावनांची दखल घेत हा निर्णय मागे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शिफारस करावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले की हा केवळ इशारा असून जर शासनाने या जनभावनांची दखल घेतली नाही आणि उपवर्गीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळात संपूर्ण धुळे जिल्हा आणि राज्य पातळीवर येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या महामोर्चात नगराध्यक्षा कलावती माळी, ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे, रामभाऊ मानिक, दीपक ऐरे, संजय पाटोळे, कैलास आखाडे, विनोद पाटोळे, कईम कुरेशी, ॲडव्होकेट पंकज पाटोळे, रिपाई आठवले गट युवक जिल्हाध्यक्ष बापू ठाकरे, नंदुरबार जगन्नाथ ठाकरे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राजेश सोनवणे, रमाबाई आखाडे, महेंद्र खैरनार, संजय कुवर, किशोर सुतार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्याय भेटत नाही. या निळ्या झेंड्याची ताकद इतकी की भले भले गार केले आणि भले भले खुर्चीवरून उतरवले ते. त्यामुळे आम्हाला भाग पाडू नका की तुम्हाला तुमची सत्ता आणि तुमची खुर्ची सोडायला आम्ही भाग पाडू. कारण ज्यावेळेस आम्ही रस्त्यावरती उतरू त्यावेळेस आम्ही आमच्या घरांवरती तुळशी पत्र ठेवून येत असतो. आम्ही माघारी जात नाही. आम्ही आमचं घरदार सोडून रस्त्यावरती उतरलेलो असतो. का तर फक्त आम्ही न्यायाची मागणी करत असतो. तर तुम्ही आम्हाला रस्त्यावरती उतरायला भाग पाडू नका. आणि हे जे फालतू राजकारण तुम्ही करताय, आज अबगड वर्गीकरण केले, उद्या परत काहीतरी सुरू करतील का? तर हा जो सुशिक्षित समाज आहे याच्यावरती केस झाल्या पाहिजे. हा समाज रस्त्यांवरती नाही किंवा एज्युकेशन करायला नको ह्याच्यावरती केस करून हा घरात बसला पाहिजे. ह्या फक्त यांच्या गलिच्छ राजकारण आहे. आज यांनी हे सुरू केले, उद्या परत काहीतरी करतील, परत कुठेतरी अन्याय होईल, परत कुठल्या व्यक्तीवरती काहीतरी अन्याय केला जाईल. कारण त्यांना माहिती आहे हा निळा झेंडा हातात धरलेले शांत बसणार नाही, हे रस्त्यावरती उतरणारच आहे. तर हे लक्षात ठेवा. आधी बाबासाहेबांनी काय सांगितलंय? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डायरेक्ट संघर्ष करायला येऊ नका. मी अजूनही सांगते, हे तुम्हाला शिकू देणार नाहीये, पण यांच्या छाताडावरती बसून शिक्षण घेणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुम्ही वाघासारखे गुरगुरण्याची ताकद ठेवता आणि त्यांना तेच नकोय म्हणून ते तुम्हाला वारंवार रस्त्यावरती येण्यासाठी मजबूर करतील. पण तुमच्या घरातल्या मुलींनी शिक्षण आधी पूर्ण करायला पाहिजे, मग संघटित होऊन संघर्ष करायला. हे यांचे गलिच्छ राजकारण यांचे चालूच ठेवणार आहे. यांना एकच असं आंदोलन करून उत्तर द्या की यांची परत हिंमत झाली नाही पाहिजे तुमच्या विरोधात उतरायची. मी इतकंच सांगल की या सत्ताधाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. एकच आंदोलन असं करा. मग त्याच्यामध्ये मराठा समाज असू द्या, त्याच्यामध्ये SC, ST, UC, OBC किंवा मुस्लिम समाज असू द्या. यांना इतकं कळायला हवं की आपली लढाई जातींमध्ये नाही, आपली लढाई प्रस्थापित विरुद्ध गरिबांची आहे. आपण गरीब समाज आहे जो फक्त थोड्याशा सुख सुविधांची मागणी करतोय. आपण अंबानी इतके करोडोंची घरं मागितलेली नाहीये.
फक्त आमच्या मुलांना शिक्षण द्या आणि सुख सुविधा द्या, यांचीच मागणी आपण काल पण करत होतो आणि आपण आजही करतोय. तर ही लढाई कधीच जातीची नव्हती, ही लढाई प्रस्थापित विरुद्ध गरिबांची होती, हे लक्षात ठेवा. मी इतकंच सांगेल आणि असाच तुमचा संघर्ष चालू ठेवा. मी तुमच्यासाठी नेहमी उभी राहील, इतकंच सांगेल. जय भीम, जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. लोकसभा आणि विधानसभामध्ये धर्मांध मुस्लिमांनी वोट जिहाद चळवळ सुरू केली होती. हाच प्रकार SIR दरम्यान सुरू असून मशिदीत बसून बोगस फॉर्म भरले जात असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट देताना केला आहे. लोकसभा आणि विधानसभामध्ये धर्मांध मुस्लिमांनी वोट जिहाद चळवळ सुरू केली होती. हाच प्रकार SIR दरम्यान सुरू असून मशिदीत बसून बोगस फॉर्म भरवले जात असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट देताना केला आहे. किरीट सोमय्या यांनी माहिती देताना सांगितले की आम्ही निवडणूक आयुक्त यांना मालेगावचे 27,000 बोगस वोटर यांची यादी दिली होती आणि धुळे मतदारसंघाची 23,000 तसेच फेक घुसखोर बांगलादेशी नागरिकांची यादी दिली होती. 23,555 नावे कमी करण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोग यांनी गांभीर्याने तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. 23,000 लोकांची जी यादी आहे ते तिथे राहत नाही, गायब आहेत, त्यांची कसून चौकशी व्हावी. परत एकदा यादी दिली आहे. या SRI दरम्यान सर्वांना नोटीसी पाठवली जाणार असून या दरम्यान कोणी खोटे ॲफिडेव्हिट करून दिले तर 5 वर्षाची सजा त्यांना होणार आहे. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर आदी उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद ही चळवळ धर्मांध मुस्लिम बांगलादेशी मुस्लिमनी चालवली. SIR दरम्यान पण हाच प्रकार सुरू आहे. मशिदीत बसून बोगस फॉर्म भरवले जात आहे. आम्ही निवडणूक आयुक्त दिल्ली यांना मालेगावची 27,000ची यादी दिली होती आणि धुळे विधानसभेचे 23,000 असे ज्याला म्हणतात ना फेक संस्थात्मक घुसखोर बांगलादेशी मतदारांची यादी दिली होती. माझी आता मालेगावला अधिकाऱ्यांची भेट झाली. 23,555 नावं कमी करण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी यांनी या संबंधात गांभीर्याने ही तक्रार जे निवडणूक आयोगाने पाठवली होती, आमदार अनुप अग्रवाल पण माझ्या सोबत होते, ते गांभीर्याने घेतली नाहीये. त्या 23,000 लोकांचा ती यादी आहे, त्यातले अर्धे तिथे राहत नाही, गायब आहे. त्यांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे. परत एकदा यादी दिली आहे. मला असं वाटतंय की ह्या SIR दरम्यान या सगळ्यांना नोटिसीस पाठवल्या जाणार आणि त्यापैकी जर खोटं एफिडेव्हिट कोणी फाईल केलं शपथपत्र तर 3 ते 5 वर्षाची सजा होणार. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षातर्फे क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन. रोटरी क्लब ऑफ धुळेतर्फे समर्पण हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी करत कमलाबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे करण्यात आले वाटप. नीट व TET पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार ग्रामीण पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी. धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी शिंदखेडा शहरातून काढण्यात आला महामोर्चा. आणि SIR दरम्यान मशिदीत बसून बोगस फॉर्म भरवले जात असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.